नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयटी कंपनीमध्ये करिअर घडवायचं आहे, एमएनसी कंपनीमध्ये जाऊन जॉब करायचा आहे, पण माझं इंजिनिअरिंग किंवा एमसीए किंवा बीसीए झालं नाही. मग बीएससी ची विद्यार्थी आयटी कंपनीमध्ये किंवा मोठ्या एखाद्या टीसीएस सारख्या कंपनीमध्ये त्यांचं करिअर घडवू शकतात का? तर हो, नक्कीच घडवू शकतात. ते कसं? तर टीसीएस नाही, त्यांचा इग्नाइट प्रोग्राम लॉन्च केलेला आहे. आणि या इग्नाइट प्रोग्राम मध्ये काय असतं, बीएससी चे स्टुडंट कसे अप्लाय करू शकतं, कोण अप्लाय करू शकतं, किंवा तुमचं जर बीएससी मध्ये मॅथ, मग तुमचं मॅथ मध्ये, फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये किंवा कम्प्युटर मध्ये किंवा आयटी मध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कशामध्ये सुद्धा जर तुमचं बीएससी झालं असेल तर तुम्ही या टीसीएसच्या इग्नाइट प्रोग्रामला लॉन्च करू शकता. तर त्याचबद्दलची इन्फॉर्मेशन म्हणजे अप्लाय कोण करू शकतं, ड्युरेशन काय आहे, त्यानंतर अप्लिकेशन डेट काय आहे, अप्लाय कसं करायचं, सॅलरी किती मिळणार आणि हा परमनंट काइंड ऑफ जॉब आहे का, या सर्व प्रश्नांचं उत्तर या व्हिडिओतून मी तुम्हाला देणार. पण त्या अगोदर आय रिक्वेस्ट की तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, सो दॅट याच प्रकारच्या सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळोवेळी आणि सर्वात लवकरात लवकर मिळत राहील. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, हा बघा, हा आहे टीसीएसचा इग्नाइट प्रोग्राम. तुम्हाला या साईटची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तुम्हाला काय करायचं आहे, गुगलवर सर्च करायचं आहे टीसीएस इग्नाइट प्रोग्राम 2024 किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकला फॉलो करायचं. तुम्ही त्या लिंक वरून या पेजवर रिडायरेक्ट होऊन जा. आता याच्यामध्ये काय काय आहे त्याच्याबद्दलची आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया. बघा काय सांगितलं यांनी की टीसीएसचा जो इग्नाइट प्रोग्राम आहे हा कोणासाठी आहे, तर 2023 आणि 2024 म्हणजे जी मागच्या वर्षी पास आउट झाली किंवा या वर्षी जे त्यांनी एक्झाम दिलेली आहे असे सर्व बीएससी चे विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. टीसीएस इग्नाइट अँड स्मार्ट हायरिंग प्रोग्राम याला म्हटलं जातं. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या आहेत, तर रजिस्ट्रेशनची तारीख सध्या सुरू झालेली आहे आणि याला तुम्ही मंडे 24 जून 2024 पर्यंत अप्लाय करू शकता. लक्षात ठेवा तारीख 24 जून 2024 म्हणजे नेक्स्ट संडे किंवा सॉरी नेक्स्ट मंडे हे तुमचा तारीख आहे. त्यानंतर जी एक्झाम डेट होणार, तर एक्झाम डेट हे तुम्हाला तुमच्या मेल किंवा रजिस्टर मोबाईल नंबरवर कळवण्यात येईल. त्याच्याबद्दलची सध्या इन्फॉर्मेशन यांनी दिलेली नाही आहे. त्यानंतर इग्नाइट प्रोग्राम आणि स्मार्ट हायरिंग प्रोग्राम 2023-24 हे बेसिकली असतं काय, थोडक्यात आयडिया घेऊया. बघा, टीसीएस बीएससी इग्नाइट अँड स्मार्ट हायरिंग एक्सक्लुझिव्हली फॉर कॅन्डिडेट फ्रॉम द स्ट्रीम ऑफ बीसीए, बीएससी, आयटी, कम्प्युटर सायन्स, मॅथमॅटिक्स, डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक्स आणि खूप सारे हे आहे याच्यामध्ये सब्जेक्ट्स आहेत. 2023-24 बॅच मधले स्टुडंट याला अप्लाय करू शकतात. TCS aims to tap into the potential of science graduates who may not have pursued traditional engineering degree but possess the necessary attitude and passion for the technology. ज्यांना आयटी मध्ये करिअर घडवण्याचा इंटरेस्ट आहे, ज्यांना कोडिंग आवडतं किंवा टेस्टिंग आवडतं किंवा काही डेव्हलपमेंट किंवा नवीन रिसर्च करायला आवडतं पण त्यांचं इंजिनिअरिंग झालेलं नाही आहे, असे सर्व बीएससी किंवा बीसीए चे विद्यार्थी याला अप्लाय करू शकतात. त्यांच्यासाठीच हा एक स्मार्ट हायरिंग प्रोग्राम आहे. ठीक आहे. म्हणजे जर तुमचं इंजिनिअरिंग झालं नसेल पण तुमचं बीएससी आणि बीसीए झालं असेल तरी सुद्धा तुम्ही आयटी करिअर मध्ये तुमचं काय म्हणतो त्याला करिअर घडू शकता. हे झालं तुमचं पहिलं आन्सर. त्यानंतर बीएससीचा इग्नाइट प्रोग्राम बेसिकली काय असतो, तर बघा आता थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो. त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स मी ठेवले आहेत, त्या क्वेश्चनला आपण बघूया. अप्लाय कोण करू शकतं, तर ज्यांचं बीएससी किंवा बीसीए सब्जेक्ट मी तुम्हाला आता सांगितलं किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळून जाईल, ते सर्व विद्यार्थी बीसीए आणि बीएससी चे अप्लाय करू शकतात. त्यानंतर सेकंड जे आहे, आता हे यांचं काय होतं, तर सर्वात अगोदर तुम्हाला 24 तारखेपर्यंत करायचं आहे रजिस्ट्रेशन. एकदा जर तुमचं रजिस्ट्रेशन झालं की काही दिवसानंतर तुम्हाला मेल आणि मॅसेज थ्रू कळवण्यात येईल की तुमचं एक्झाम डेट कधी आहे. आणि लक्षात ठेवा, एक्झाम डेट ही मे बी त्यांच्या सेंटरवर जाऊन तुम्हाला द्यावं लागू शकतं. त्यानंतर काय होतं, फॉर एक्झाम्पल 1000 लोकांनी अप्लाय केलं असेल, इफ वी आर अज्युमिंग की 1000 पीपल हॅव अप्लाइड, देन त्याच्यामधून जवळपास 250 किंवा 300 लोक सिलेक्ट केल्या जातात आणि या 200-300 लोकांना नंतर टीसीएस कडून ट्रेनिंग दिल्या जातं. आता ही ट्रेनिंगची लोकेशन जी आहे ती आहे चेन्नई. तुम्हाला चेन्नईला जावं लागेल, तिथे तुम्हाला ट्रेनिंग मिळेल. या ट्रेनिंगचा जो ड्युरेशन असतो तो असतो विद्यार्थी मित्रांनो 4 ते 6 महिने. आणि या 4 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला जावा, पायथॉन, देन अँड्रॉइड
त्याच्यानंतर डेटा सायन्स, त्याच्यानंतर वेब टेक्नॉलॉजीज, असे खूप सारे मॉड्यूल्स, जवळपास जेवढे पण आहेत नंबर ऑफ मॉड्यूल्स आहेत, ते नंबर ऑफ मॉड्यूल्स तुम्हाला या 4 ते 6 महिन्यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं. त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होतं. ठीक आहे, हे जे 200-300 विद्यार्थी आहेत, जे खूप साऱ्या लोकांमधून आपण अजून केलं की 1000 लोकांमधून 200-300 लोक सिलेक्ट झाले. या 200-300 लोकांना नंतर काय केलं, त्यांनी चेन्नईला बोलवलं. चेन्नईला बोलवल्यानंतर त्यांना डिफरंट डोमेन्सवर ट्रेनिंग दिली. आता या ट्रेनिंग मधून जसा तुमचा रिस्पॉन्स असेल, जसं तुमचं स्किल सेट असेल, ज्या प्रकारची ॲबिलिटी तुम्ही प्रोव्हाइड करत असाल, एखाद्याला डेव्हलपमेंट जमत आहे, एखाद्याला टेस्टिंग जमत आहे, कोणी अँड्रॉइड ॲप बनत आहे किंवा कोणी अदर काही गोष्टी करत असेल, तर अशा स्किल टेस्टवर तुम्हाला काही असाइनमेंट मिळेल. तुमच्याला प्रत्येक काही 10-15 लोकांचा ग्रुप केला जाईल. त्या प्रत्येक 10-15 लोकांच्या ग्रुपमध्ये तुम्हाला एक टीए दिला जाईल, एक टीम लीडर काइंड ऑफ पर्सन तुम्हाला दिला जाईल. तो तुम्हाला असाइनमेंट सेंड करेल, तुम्हाला ते असाइनमेंट कंप्लीट करायचे आहे. या सर्व गोष्टी तुमच्या या 4 ते 6 महिन्यामध्ये तुमच्या केल्या जाईल. वन्स यू विल डन विथ दिस 4 ते 6 महिने ट्रेनिंग, त्याच्यानंतर डिपेंडिंग ऑन दी काय म्हणतात, डिपेंडिंग ऑन दी पोझिशन किंवा डिपेंडिंग ऑन द रिक्वायरमेंट, तुम्हाला त्या लोकेशनवर किंवा त्या प्रोजेक्टवर असाइन केला जाईल. आता TCS ही खूप मोठी कंपनी आहे. काही लोकांना इमिजिएट प्रोजेक्ट मिळणार, तर काही लोकांना काही काळापुरता बेंचवर ठेवला जाऊ शकतो. पण असं खूप नाही आहे, कारण की TCS ही मोठी आहे, सर्व्हिस बेस्ड एक कंपनी आहे. खूप सारे त्यांचे क्लायंट्स आहेत आणि खूप साऱ्या जागेवर ते सर्व्हिस सुद्धा प्रोव्हाइड करतात. तर बेंचचं ड्युरेशन काही मोठा नसेल. जेवढं लवकर होईल तेवढं लवकर तुम्हाला ते ऑन रोल म्हणजे किंवा काय म्हणतात त्याला प्रोजेक्टवर असाइन करेल. याचाच एक क्वेश्चन मी इथे लिहिला आहे की हा परमनंट जॉब आहे का, तर हो, TCS जी स्मार्ट हायरिंग आहे हे एक परमनंट काइंड ऑफ जॉब आहे. जर तुम्ही या सिलेक्शन मधून सिलेक्ट झाले, याच्यामध्ये हे पण तुम्हाला सांगतो मी की याचं सिलेक्शन पॅटर्न कसं आहे. तर सर्वात अगोदर होणार तुमचं ऍप्टिट्यूड, एक ऍप्टिट्यूड टेस्ट होणार. त्याच्यानंतर तुमचा होणार इंटरव्ह्यू, एक ऍप्टिट्यूड टेस्ट आणि इंटरव्ह्यू. बेस्ड ऑन दिस तुमचं सिलेक्शन होणार या स्मार्ट हायरिंग इग्नाइट प्रोग्रामसाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं 4-6 महिन्याचं ट्रेनिंगचं ड्युरेशन आहे. 4-6 महिन्याचं ट्रेनिंगचं ड्युरेशन झालं, स्किल सेटच्या नुसार तुम्हाला तुमचं रिक्रुटमेंट मिळेल. सो यस, तुम्हाला हा परमनंट काइंड ऑफ जॉब आहे. त्याच्यानंतर ड्युरेशन मी तुम्हाला सांगितलं की 4 ते 6 मंथचा एक ट्रेनिंग तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. त्याच्यानंतर अप्लिकेशन तारीख आताच आपण डिस्कस केली की 24 जून ही शेवटची तारीख आहे. अप्लाय कसं करायचं, तर अप्लाय एकदम साधा आहे, त्याच्यावर आपण थोड्या वेळात जाऊया. ठीक आहे, त्याच्यानंतर सॅलरी, तर सध्या ऍज ऑफ नाव सॅलरी बद्दल मला काही तेवढी इन्फॉर्मेशन नाही आहे. पण एक असं तुम्ही अजून करू शकता की 3 ते 4 किंवा 2.5 ते 3.5 लाखापर्यंत तुम्हाला पे स्केल तुम्हाला मिळू शकतो, एक पॅकेज तुम्हाला मिळू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर काही अदर गोष्टी सुद्धा मला तुम्हाला सांगायच्या आहेत. जसं एक TCSचं काय असतं, तुम्हाला MCA सुद्धा करावं लागतं. फॉर एक्झाम्पल MCA सुद्धा तुम्हाला करता येतं. जसं जर तुमचं BSc आता नुकतंच झालं असेल, जर तुम्ही BSc ग्रॅज्युएट असाल किंवा तुम्ही BCA ग्रॅज्युएट असाल, तर तुम्हाला तुमचं MCA सुद्धा करता येतं. MCA सुद्धा करता येतं. TCSची एक काय म्हणतात, TCS एक टायअप झालेला आहे, असोसिएशन झालेलं आहे शास्त्रा या युनिव्हर्सिटी सोबत. आय डोंट एक्झॅक्टली रिमेंबर द नेम, बट काहीतरी शास्त्रा आहे. ठीक आहे, एकदा शास्त्रा युनिव्हर्सिटी. तर या जेवढे पण याच्यामध्ये जर एखादा असेल इंटरेस्ट, ज्याला MCA करायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला ही शास्त्रा युनिव्हर्सिटी मधून तुम्ही MCA करू शकता. त्याची फीस पण काही जास्त नसतं आणि फीस एक्झाम्पल आपण कन्सिडर करू शकतो की पर सेमिस्टर तुमचं 20,000 to 30,000 किंवा पर इयर मध्ये 20,000 ते 22,000 पर सेमिस्टर आणि पर इयर जवळपास 30,000 ते 35,000 काहीतरी तुम्हाला फीस द्यायचा पडेल. ठीक आहे, एक्झॅक्टली आय डोंट हॅव दी राईट इन्फॉर्मेशन, बट एवढंच काहीतरी आहे. जे मला आतापर्यंत जेवढे सोर्सेस आहेत, जे मला विद्यार्थ्यांनी सांगितले, काही आमचे विद्यार्थी होते तिथे, त्यांनी मला सांगितलं की 20,000 ते 22,000 पर सेमिस्टर वगैरे लागतं ज्यांना MCA करायचं आहे त्यांच्यासाठी. ठीक आहे, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी ही सुद्धा आहे की तुम्हाला तुमचं MCA सुद्धा करता येतं. म्हणजे हे बाकी इकडून तिकडून फक्त पैसे भरून MCA करण्यापेक्षा तुमचं एज्युकेशन होत आहे, तुम्हाला ट्रेनिंग मिळत आहे, तुमचा जॉब होत आहे आणि सोबत तुमचं MCA हायर पोझिशन सुद्धा होत आहे. मग सर आणखी क्वेश्चन इथं नवीन अराईज होतो
की मग जर माझं M6 झालं तर मग मला सॅलरी हाईक मिळेल का? नक्कीच मिळणार. आता बेसिकली असं सांगितलं जातं की सॅलरी हाईक हे 1 to up to 1 लाख आहे, पण अप टू 1 लाख, पण असं कुठे लिहिलेलं नाहीये की 1 लाख वगैरे मिळेल. तुम्ही असं अजून करू शकता की 40 ते 50 हजार रुपये तुम्हाला नक्कीच सॅलरी हाईक मिळेल. पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं एकदा M6 झालं की तुम्हाला जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहे, तुमचं सर्टिफिकेट आहे, तुमची डिग्री आहे, हे तुमच्या रिस्पेक्टिव्ह तुमच्या HR ला तुम्हाला फॉरवर्ड करायची आहे. एकदा HR ला फॉरवर्ड केली की ते रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंटला फॉरवर्ड करेल आणि 40 ते 50 हजाराचं तुम्हाला हाईक नक्कीच मिळेल. एवढं तर आपण कन्सिडर करू शकतो की 40-50 हजाराचं तुम्हाला नक्कीच हाईक मिळणार. तर हे सुद्धा एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की शिक्षणासोबत आपलं एज्युकेशन आणि एज्युकेशन सुद्धा होतं, तर एज्युकेशन सोबत आपला जॉब सुद्धा होतो. ठीक आहे. आता इथे एक आपला क्वेश्चन होता की अप्लाय कसं करायचं. तर बघा, अप्लाय करण्यासाठी इथे यांनी काय म्हटलं आहे, त्याच्या अगोदर आपण इथे आणखी एक गोष्ट बघूया. बघा, इथे सांगितलं याने की ट्रेनिंग कशामध्ये मिळेल. टेक्नॉलॉजीज, आर्ट अँड इनोव्हेशन, जसं क्लाउड आहे, ब्लॉकचेन आहे, AR, VR, XR आहे. ठीक आहे. व्हिज्युअल रिअलिटी, आर्टिफिशियल नेटवर्क, AI, ML, जेन AI, रोबोटिक्स, डिजिटल इंजिनिअरिंग, या सर्व लेटेस्ट ट्रेंडिंग टॉपिक मध्ये, लेटेस्ट ट्रेंडिंग टेक्नॉलॉजीज मध्ये तुम्हाला ट्रेनिंग मिळू शकतं, ट्रेनिंग मिळणार. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर याचे काही की फीचर्स वगैरे आहेत हे तुम्हाला या सर्व लिंकवर मिळून जाईल. आता अप्लिकेशन प्रोसेस कशी आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या. अप्लिकेशन प्रोसेस, सर्वात अगोदर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला, इथे क्लिक करायचं आहे, क्लिक हिअर. इथे जर तुम्ही एकदा क्लिक केलं, इथे जर आपण एकदा क्लिक केलं, बघा, तर हे आपल्याला घेऊन जाईल एका नवीन पेजवर. ठीक आहे. आता हे मे बी माझ्या स्क्रीनला सपोर्टिंग नाही आहे, पण लॅपटॉपला नक्की राहत, मोबाईलला आय डोंट नो, पण हे माझ्या स्मार्ट बोर्ड असल्यामुळे इथे सपोर्टिंग नाही आहे, तिथे कम्फर्टेबल नाही दाखवत, पण इथेच तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, हे झाल्यानंतर तुम्हाला तुमची बेसिक डिटेल्स भरायचं आहे, तुम्हाला तुमचं आधार कार्डनं व्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यानंतर रजिस्टर करायचं आहे. तुम्हाला रजिस्टर करताना 23 किंवा 24 बॅचेस असायला हवं. त्याच्यामध्ये 2 यांनी सिनारिओ दिले आहेत. पहिला सिनारिओ, इफ यू आर अ रजिस्टर युजर, जर तुमचं कधी ना कधी ऑलरेडी कोणत्या ना कोणत्या प्रकारे जर तुम्ही कधी अप्लाय केलं असेल कोणत्या पण पोझिशनला, किंवा तुम्ही रजिस्टर केलं असेल TCS ला, तर तुम्हाला तोच लॉग इन आणि पासवर्ड यूज करायचा आहे आणि तुम्ही डायरेक्टली अप्लाय फॉर ड्राईव्ह करू शकता. पण जर तुम्ही नवीन युजर असाल, तुमचं फर्स्ट टाइम रजिस्ट्रेशन असेल, तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करताय TCSच्या साईटला, तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला पहिले तुमचं लॉग इन करायचं आहे, अप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे बाय युझिंग युअर मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल ID. एकदा ते झालं की तुम्हाला तुमच्या बेसिक डिटेल्स विचारल्या जातात, ते बेसिक डिटेल्स भरायचे आहे. त्यानंतर तुम्हाला अप्लाय फॉर ड्राईव्ह करायचं आहे. असे 2 सिनारिओ यांनी दिलेला आहे. एकदा तुम्ही अप्लाय केलं, choose your preferred test center and then click on apply. Please note that the test center once chosen cannot be changed. एकदा जर तुम्ही टेस्ट सेंटर तुमचे जे पण नियर बाय तुम्हाला वाटतं की TCSचं, फॉर एक्झाम्पल मी अमरावतीला राहतो, तुम्हाला नागपूर जवळ पडू शकतं. मी वर्धेला राहतो, तुम्हाला नागपूर जवळ पडेल. मी पुण्याला राहतो, तुम्हाला पुणे जवळ पडेल. असे जे पण तुमचे नियर बाय सेंटर आहेत तिथे तुम्ही जा, त्याला तुम्ही सिलेक्ट करा टेस्ट सेंटरला. आणि एकदा सिलेक्ट केलं तुम्हाला ते मग कोणत्याच केसमध्ये चेंज नाही करतात. सो बी केअरफुल आणि बी रेडी की जिथे पण तुम्हाला लोकेशन मिळेल तिथे तुम्हाला जायचं आहे. त्यानंतर ट्रॅक युअर अप्लिकेशन मध्ये तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे की नाही हे एकदा काळजीपूर्वक अप्लाय चेक करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर काही गोष्टी यांनी सांगितलेल्या आहेत, जसं इम्पॉर्टंट नोट्स, प्लीज नोट दॅट दिस इज अन इन सेंटर टेस्ट. ऑनलाईन नाही आहे, घरून टेस्ट देता येणार नाही, सेंटरमध्येच जावं लागेल. तयारी असेल तर फॉर्म भरा आणि नक्की फॉर्म भरा. काइंडली बी इन्फॉर्म दॅट द अलॉटमेंट ऑफ सीट्स इन द रिस्पेक्टिव्ह सेंटर्स. हे मला माहिती आहे काय म्हणतात ते. तर काय म्हणतात, फॉर एक्झाम्पल जेवढं तुम्ही लेट कराल, फॉर एक्झाम्पल मी यवतमाळचा आहे, मला नागपूर जवळ पडतं, बट मी जर लवकर फॉर्म भरला तर मला नागपूर मिळू शकतं. पण इन केस जर नागपूरच्या सीट्स पूर्ण फुल झाल्या असेल, तिथले अप्लिकेशन सीट जेवढे पण आहेत तेवढे फुल झाले असेल, तर मग त्या केसमध्ये मला ते नागपूर सेंटर मिळणार नाही. मग त्या केसमध्ये असं होऊ शकतं की मला एखादं औरंगाबाद किंवा दुसरं एखादं मुंबई किंवा पुणेला जावं लागू शकतं. म्हणून आय रिक्वेस्ट एव्हरीवन, जर तुम्ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया सॅटिस्फाय करत असाल तर फॉर्म भरा, लवकरात लवकर फॉर्म भरा, सो दॅट तुम्हाला जो पण आहे
इन टेस्ट सेंटर हे तुम्हाला तुमच्या जवळचं टेस्ट सेंटर मिळू शकतं. त्यानंतर काही तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत, जसं मार्कशीट, डिग्री सर्टिफिकेट, इंटर्नशिप लेटर, वर्क एक्सपिरियन्स जर असतात तुम्हाला तर ते सर्व बस या सर्व बेसिक डिटेल्स याच्यामध्ये आहेत. लिंक तुम्हाला मी याच्यामध्ये देऊन देईल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, त्याला तुम्ही चेक करा एकदा अप्लाय करताना. त्याच्यानंतर आणखी काही गोष्टी आहेत, जसं तुम्हाला याबद्दलची इन्फॉर्मेशन काही पाहिजे असेल, काही क्वेश्चन असेल तर तुम्ही कॉमेंट करा व्हिडिओच्या खाली, किंवा तुम्ही हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, हा हेल्पलाईन नंबर आहे आणि हा मेल आयडी आहे, इथे सुद्धा जाऊन तुम्ही क्वेश्चन तुमचे जे पण आहेत ते रेज करू शकता. याच्यामध्ये काही फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन सुद्धा आहेत, याच्यामधून सुद्धा तुमचे काही डाऊट्स क्लिअर होऊ शकतात. जसं टेस्ट पॅटर्न काय आहेत, न्यूमरेबल ॲबिलिटी, वर्बल ॲबिलिटी, रिजनिंग ॲबिलिटी आणि कोडिंग हे ऑप्शनल आहे. ठीक आहे, कोडिंग सी, सी प्लस प्लस, जावा, पर्ल आणि पायथॉन एवढे त्यांनी सध्या कोडिंग दिला आहे. क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी, इंग्लिश आणि रिजनिंग हे तुमचे सब्जेक्ट राहतील. त्यानंतर इथे त्यांनी दिला आहे सॅम्पल क्वेश्चन पेपर, हा सुद्धा तुम्हाला इथे याने दिलेला आहे. त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया, अप्लाय कोण करू शकतं, पर्सेंटेज किती पाहिजे तर बघा, फुल टाइम ग्रॅज्युएट पाहिजे, बीसीए किंवा बीएससी, मिनिमम ॲग्रिगेट पर्सेंटेज पाहिजे 50% किंवा त्याच्यापेक्षा जास्त, 10वी 12वी डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमा, ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा. बॅकलॉग, द बॅच ऑफ 2023, जर तुम्ही 2023 मधले पास आउट असाल, the candidate should not have any backlog at the time of appearing for the TCS selection process. The course should have been completed within the stipulated duration of the time. Backlog नाही चालत. 2024 ची बॅच, वन ऍक्टिव्ह बॅकलॉग ऍट द टाइम ऑफ अपीयरिंग. करंटली एक जर बॅकलॉग असेल तर तो चालेल, मोर दॅन एक असेल तर तो नाही चालणार. गॅप, इट इज मॅन्डेटरी फॉर द स्टुडंट टू डिक्लेअर गॅप इन द एज्युकेशन इफ एनी इन द TCS application form. The overall academic gap should not exceed 24 months. 2 वर्षापेक्षा जास्त गॅप असायला नको. ठीक आहे. नंतर एक्सटेंडेड एज्युकेशन, मॅन्डेटरी की तुमचा जो पण ड्युरेशन आहे त्या ड्युरेशन मध्ये तुमचं एज्युकेशन झालेलं असावं. कोर्स टाईप फुल टाइम नॅक अक्रेडिटेड कॉलेज मधून झालेलं असावं. एज 18 ते 28 मध्येच असायला हवं. वर्क एक्सपिरियन्स जर असेल तर ठीक आहे, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. हायरिंग कॅटेगरीज बद्दल इन्फॉर्मेशन यांनी दिलेलं आहे. चला इथे आपल्याला मिळालं आहे पॅकेज. इग्नाइट प्रोग्राम आहे त्याचा 2.8 आहे आणि स्मार्ट हायरिंगचा प्रोग्राम आहे त्याचा 1.9 आहे LPF पर एनम. फ्रिक्वेंटली आज काही क्वेश्चन्स आहेत, या फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन वर तुम्ही गो थ्रू करा. जर तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर पहिले तुम्ही याला चेक करा आणि त्याच्यानंतर जर काही डाऊट्स असेल तर मग तुम्ही त्यानंतर तुम्ही क्वेश्चन रेज करू शकता. ठीक आहे. आता काही लोकांचं हे पण असतं की काही लोकांना CGPA असतं, तर मग त्या CGPA साठी सुद्धा याने दिला आहे की CGPA असेल तर मग त्या केसमध्ये काय करायचं. हॅज सेक्युअर्ड 7.2 CGPA, फॉर एक्झाम्पल एकाला 7.2 चा CGPA असेल तर मग ओव्हरऑल पर्सेंटेज ऑफ मार्क्स इंटू 10 इंटू CGPA कसं काढणार, पर्सेंटेज कसं काढणार, 10 इंटू CGPA. म्हणजे फॉर एक्झाम्पल 6.5 चा जर तुमचा CGPA असेल तर त्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं, म्हणजे 6.5 इंटू 10 दॅट इज 65% तुमचं बनेल. कॅन आय चेंज माय फोटोग्राफ, असे काही क्वेश्चन्स इथे आहेत. तुम्ही याला गो थ्रू करा आणि काही इन्फॉर्मेशन लागली तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनल किंवा मला पर्सनली सुद्धा कॉल करू शकता. माझा नंबर सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. तर दिस इज ऑल अबाउट दी TCS हायरिंग प्रोग्राम गाईज. एक चांगली इन्फॉर्मेशन हे तुमच्याकडे आहे, एक चांगली एक जॉब रिक्रुटमेंट तुमच्याकडे आहे. तर तुम्ही मिस याला करू नका. ठीक आहे. जेवढा लवकर होतं तेवढ्या लवकर तुम्ही याला फॉर्म भरा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आम्ही असेच नवीन गव्हर्नमेंट आणि MNC चे जॉब्स ओपनिंग घेऊन येत असतो. तुम्ही त्याला सबस्क्राईब करा. आमच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपला सुद्धा जॉईन करा, सो दॅट तुम्हाला तुम्ही एकदम अपडेटेड राहाल. तर आजसाठी एवढंच. आपण भेटूया आपल्या काही नवीन व्हिडिओ सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय. थँक्यू सो मच.